तुम्हाला आठवतंय शेवटचं पत्र कधी आणि कोणाला लिहिलेलं? हल्ली पत्र पाठवण्याचा विचारसुद्धा मनात येत नाही. पण दरवर्षी राखी पाठवण्याच्या निमित्ताने का होईना, एक पत्र गावी नक्की जातं. आता ही राखी माझ्या मामांसाठी आहे. यावरून तुम्हाला समजलंच असेल, की आम्ही दरवर्षी असंच पाठवतो. असं नाही आहे, की गावी जाणारं कोण नसतं. कोण ना कोण सतत गावी जातच असतं. पण पत्र पाठवण्यात जो आनंद आहे, बस ही एक तरी सवय मोडू नये असं वाटतं. दरवर्षी आम्ही 2 राख्या पाठवतो. माझे दोन्ही मामा जे गावी राहतात, ते खूप आतुरतेने या पत्राची वाट बघत असतात. पण यावर्षी एक मामा तर नाही आहेत. पण सवयीप्रमाणे 2च राख्या पाठवते आहे. काय माहीत कोणीतरी खरंच वाट बघत असेल या पत्राची आजसुद्धा. मलाच इतकं वाईट वाटतंय, तर माझ्या मम्मीला किती वाईट वाटत असेल. बरं ह्यावर्षी मी आणखी एक छान गोष्ट नोटीस केली, की पोस्टाने राखीसाठी खास एन्व्हलप तयार केलं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त त्याच्यावरती तुमच्या डिटेल्स टाकायच्या आहेत, आतमध्ये राखी टाकायची आहे आणि तुम्ही नॉर्मल पोस्ट पण करू शकता किंवा स्पीड पोस्ट करू शकता. त्यात तुम्हाला थोडेसे पैसे द्यावे लागतात. जसं की किती अंतर आहे आणि किती वजन आहे त्याच्यावरून ते पैसे ठरतात. आता पत्र कसं पाठवायचं हे तर समजलं. मग तुम्ही कधी पाठवताय?